हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे। आज मस्तपैकी रोज व्हॅनिला कोकोनट बर्फी बनवणार आहे। सुंदर टेस्टी आणि नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यातली आपली सुंदर अशी कोकोनटची बर्फी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। आणि अजून चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा। करूया आपल्या रोज व्हॅनिला कोकोनट बर्फीला सुरुवात। इथे सुरुवातीला गॅस बंद करून सगळी प्रोसेस पहिली करायची आहे। एका पॅन मध्ये मी इथे मेजरिंग कपचं 1 कप दूध घेतलेलं आहे। इथे गॅस ऑन नाहीये, मी गॅसवरती भांडं ठेवलेलं पण गॅस ऑन नाहीये। त्याच्यामध्ये मी अर्धा कप दूध पावडर टाकून घेणार आहे। आणि आता आपण त्याच्यामध्येच अर्धा कप साखर घेऊया। आणि आधी आपल्याला ही दूध पावडर आहे ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची। त्याच्या ज्या गुठळ्या तयार होतात त्या आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। दूध जर गरम करायला घेतलं तर त्या गुठळ्या व्यवस्थित मिक्स होत नाहीत, त्यामुळे इथे मी साखर आधीच टाकलेली आहे। साखर नंतर टाकलीत गॅस ऑन केल्यानंतर तरी सुद्धा चालते, पण ती तेवढा वेळ आपला वाचण्यासाठी मी आधीच साखर टाकून मी हे सगळ्या गोष्टी करते। आपल्याला एकदम पूर्णपणे त्याच्यात हे बघा अशा पद्धतीने दूध पावडर ही दुधामध्ये व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी गॅस ऑन करून दूध हे गरम करायला घेतलेले आहे। आणि दुधाला चांगली आता उकळी आली की आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं 1.5 कप म्हणजे 1 कप आणि अर्धा कप असं खोबऱ्याचा जो म्हणजे डेसिकेटेड कोकोनट जे मिळतं, खोबऱ्याचा चुरा जो मिळतो, इथे तुम्ही ओलं खोबरं वापरत तरी सुद्धा चालू शकतं। मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे। ते वापरून तुम्ही हे सगळं दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे करताना जसं जसं खोबरं दुधामध्ये मिक्स होत जाईल त्याचा घट्टपणा येत जातो। तुम्हाला वाटलं जर आपलं मिश्रण घट्ट वाटेल तर थोडंसं दुधाचं प्रमाण वाढवायचं, बाकी कसलंही प्रमाण वाढवायचं नाही। पण शक्यतो सेम मेजरिंगमध्ये जर तुम्ही केलं तर अजिबात तुमचं प्रमाण चुकणार नाही आणि अजून सुकं वाटणार सुद्धा नाही। आता एकीकडे बघा, मी हे असा एक टीन तयार करून घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये मी बटर पेपर लावून आणि थोडंसं ऑइल लावून तयार करून ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे। आता इथे आपण जे खोबरं तयार केलेलं होतं त्या खोबऱ्याचे मी 2 पार्ट तयार करून घेणार आहे। आता मला रोज फ्लेवर जास्त आवडतो म्हणून मी कोकोनटचा तो भाग जरा जास्त घेते। तो जास्त भाग मी एका डिशमध्ये आधी साईडला काढून घेणार आहे। आणि थोडासा भाग आहे तुम्ही सेम प्रमाणामध्ये घेतलं, अर्ध अर्ध केलं तरी सुद्धा चालू शकतं। मी इथे जरा रोज फ्लेवर थोडा जास्त टेस्टला छान वाटेल म्हणून मी इथे थोडासा जास्त घेतलेला आहे। आणि उरलेला जो आता आपला कोकोनटचा जो बर्फीचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे व्हॅनिलाचे ड्रॉप्स टाकून घेऊया की जेणेकरून त्याला व्हॅनिला फ्लेवर येऊ शकतो। म्हणून इथे आपण ते टाकून ते व्यवस्थित असं आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचे। या प्रोसेसला तुमचा गॅस एकदम कमी म्हणजे एकदम मंद आचेवरती हे सगळं करायचं आहे, नाहीतर आपलं खोबरं जळू शकतं, त्याला करपल्याची टेस्ट येऊ शकते। त्याच्यामुळे हे लक्ष ठेवायचं हे सगळं करताना की आपलं खोबरं करपत नाही आहे ना। आता त्या टीनमध्ये मी आपलं जे व्हॅनिलाचा जो सगळा खोबऱ्याचा भाग होता तो काढून घेतलेला आहे आणि एक प्लेन लेयर करून घेते। सगळीकडनं प्लेन करून घ्यायचं आहे, छोटं मोठं असं करायचं नाही आहे, सगळीकडनं समान असं आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे। आता थोडंसं माझं जे प्रमाण होतं त्याच्यामधला माझा टीन हा जरा मोठा होता म्हणून माझा अर्ध्या ह्याच्यातच मी हे करून घेतलेलं आहे। आता उरलेलं आपलं जे खोबरं होतं ते परत आपण भांड्यामध्ये टाकलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता इथे मी पिंक कलर घेतलेला आहे आणि थोडंसं रोज इसेन्स घेतलेलं आहे। आता कलर तुम्हाला तुमची चॉईसनुसार कमी जास्त टाकायचा आहे, पण अगदी फेंट पण टाकू नका, मीडियम प्रमाणामध्ये जरा घ्या। आणि त्याच्याचमध्ये मी रोज इसेन्स टाकलेला आहे आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे करताना नेहमी लक्षात ठेवा की आपला गॅस हा कमी पाहिजे। आणि आता हे फक्त आपल्याला मिक्सच करायचं आहे, आपलं दुधामध्ये व्यवस्थित शिजलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्या रोज फ्लेवरचं करताना गॅस बंदच केला तरी सुद्धा चालेल, कारण का भांडं आपलं ऑलरेडी गरम आहेच। त्याच्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। सुकं जर वाटलंच तर थोडंसं 1-2 टेबलस्पून दूध टाकून घ्यायचं। आता हे आपण त्याच्यावरती व्यवस्थित असं टाकून घेऊया रोज फ्लेवर व्हॅनिला फ्लेवरवरती आणि छानपैकी व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे तो। खूप सोपी आणि पटकन होणारी अशी ही बर्फी आहे। रक्षाबंधन जवळ येते त्यामुळे घरच्या घरी सुंदर टेस्टी अशी आपली ही कोकोनटची रोज व्हॅनिला फ्लेवरची बर्फी करायला काहीच हरकत नाही। आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे चेक करू शकता। काही जर तुम्हाला अडलं किंवा काही क्वेरीज असतील तुम्ही मला कमेंट्स करू शकता।
आता हे बघा, हे छानपैकी आपण हे व्यवस्थित सगळीकडनं प्लेन असं हे करून घेतलेलं आहे आणि साधारण एक अर्धा तास तरी आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण ते सेट करून झालं की जर तुम्हाला त्याच्यावरती गार्निशिंगसाठी काही अजून पाहिजे असेल, म्हणजे साधारण चांदी वर्क लावायचं असेल किंवा थोडेसे असे ड्रायफ्रूट्स एकदम बारीक फाईन कापून त्याच्यावरती टाकायचे असतील तरीसुद्धा टाकू शकता. मी इथे चांदी वर्क लावून घेते. पण आता इथे मी थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की आपण काजू कतली वगैरे जेव्हा करतो तेव्हा ते कटिंग करायच्या आधी तर चांदी वर्क लावलं तरीसुद्धा चालतं, पण कोकोनटसारखी बर्फी असते किंवा कलाकंदसारखी बर्फी असते तेव्हा ती आधी कापायची असते आणि मग चांदी वर्क लावायचं असतं. इथे माझ्याकडनं सुद्धा अशी चूक झाली आहे की मी आधी चांदी वर्क लावलं आणि नंतर कटिंग करायला घेतली, कारण का मग चांदी वर्क कधी कधी निघतं. त्याच्यामुळे आधी तुम्ही कटिंग करून घ्या आणि मग चांदी वर्क लावलं तरीसुद्धा चालू शकतं. पण जेव्हा आपण काजू कतली करतो त्याला आधी चांदी वर्क लावायचं असतं आणि नंतर बर्फी कटिंग करायची असते. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपली छानपैकी रोज कोकोनटची बर्फी आपण तयार केलेली आहे. कमीत कमी साहित्यातली सुंदर अशी आपली ही रोज कोकोनट बर्फी तयार झालेली आहे. ही बर्फी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही या पद्धतीने तयार करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून सुंदर सुंदर अशा नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत आपलं रुईज किचन हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आता आपली रोज कोकोनट बर्फी एन्जॉय करा.